सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 2री मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 54, 55 आणि 56। पटापट सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे। पान नंबर 54 काय आहे रे? पान नंबर 54 वर सुंदर अशी कविता आहे। कवयित्री लीलावती भागवत यांनी लिहिलेली कणभर तीळ। पाठ क्रमांक 20 कणभर तीळ, कवयित्री लीलावती भागवत। काय आहे रे या कवितेमध्ये? इथे हे कोणतरी तिघे जण पळतायत। इथे हा कोणीतरी छोटा आहे। आता कवितेच्या नावावरून हे सगळे तीळ आहेत हे आपल्या लक्षात येते। पान नंबर 54 वरची चित्र आहेत, सगळे तीळ पळतायत। पान नंबर 55 वर इथे घाबरलेले चेहरे आहेत। हे कोण आहेत हे आपण कविता वाचताना पाहूया। या ठिकाणी ही ताई आहे, काहीतरी बनवतीये। काय आहे रे या कवितेमध्ये? चला पाहूया। अगोदर आपण कविता ऐकूया आणि गाऊया। रेडी सगळेजण? पान नंबर 54 कणभर तीळ, ऐकूया गाऊया। चला मी गातीये, माझ्या बरोबर तुम्ही पण गायचंय, म्हणायचंय। रेडी? वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना। वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना। वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघेही जण। तीळ चालला भर भर, थांबत नाही कुठे पळभर। तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही। थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही। काम आहे मोठं मला नाही सवड, काम आहे मोठं मला नाही सवड। ऐक तर जरा पहा तर खरा, ऐक तर जरा पहा तर खरा। कणभर तिळाचा मनभर नखरा। बघा तरी थाट सोडा माझी वाट, बघा तरी थाट सोडा माझी वाट। बघूया गंमत करूया जम्मत, चला रे जाऊया याच्या बरोबर, चला रे जाऊया याच्या बरोबर। तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर। तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात। ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात। ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून, ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून। घाल मला पाकात हलवा कर झोकात, घाल मला पाकात हलवा कर झोकात। ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत। इकडून तिकडे बसली हलवीत, शेगडी पेटली रसरसून, शेगडी पेटली रसरसून। वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून। कवयित्री लीलावती भागवत। किती सुंदर कविता आहे ना रे? वाटाणा फुटाणा आणि शेंगदाणा। हे बघा, हा आहे वाटाणा, हा आहे फुटाणा आणि हा आहे शेंगदाणा। वाटाणा हिरवा असतो, फुटाणा पिवळा असतो आणि शेंगदाणा चॉकलेटी लाल असतो, हो की नाही? आणि हा आहे तीळ। आहे का तीळ? बरोबर, तीळ हा मसाल्याचा पदार्थ आहे। हे तिघे जण निघालेत आहे ना आणि हा तीळ भेटलाय वाटेत। काय झालंय रे? कवितेचा अर्थ पण मी तुम्हाला सांगते। एकदा वाटाणा फुटाणा शेंगदाणा तिघेही जण वाटेने टना टना उडत चालले होते।
टनाटना पहा, आपण शेंगदाणा किंवा वाटाणा आपल्याकडून जमिनीवर पडला तर तो टन उडी मारतो, कारण त्याचा आकार गोलाकार आहे त्याच्यामुळे, हो की नाही. मग काय झालं, तिघांना वाटेमध्ये भेटला हा तिळाचा कण, तीळ भेटला. आणि मग हे तिघेही जण त्याला हसू लागले. का हसू लागले? कारण तीळ घाई गडबडीत चालला होता भराभरा. त्याला क्षणभर थांबायची सुद्धा फुरसत नव्हती. पळभर, पळभर म्हणजे क्षणभर, है की नाही. पळभर क्षणभर, त्याला अजिबात थांबायचं नव्हतं. मग तिघ त्याला काय म्हणाले, अरे तिळा, कसली एवढी गडबड आहे, थांबायला पण वेळ नाही तुला. तर तीळ म्हणतो, मला थांबायला वेळ नाही, सांगायला वेळ नाही, मी मोठ्या कामाला निघालो आहे, मला जराही वेळ नाही. सवड, सवड म्हणजे वेळ, सवड म्हणजे काय, वेळ. मला मोठं काम आहे आणि मला तुम्हाला हे सांगण्यासाठी कुठल्याही प्रकारचा माझ्याकडे वेळ नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग यावर तिघे काय म्हणतात, वाटाणा फुटाणा शेंगदाणा, अरे जरा ऐक तर, जरा आमच्याकडे पहा तर. तू कणभर, तीळ कसा असतो रे, छोटासा असतो, आणि तुझा नखरा मात्र मनभर, है की नाही. मग तू आमच्याकडे जरा बघ. तीळ म्हणतो, बघा, बघा तरी थाट, माझा थाट बघा आणि माझी वाट सोडा. मग ते तिघ काय म्हणाले, चला आपण याच्या बरोबर जाऊया, याची गंमतच बघूया, चला जाऊया याच्या सोबत. आणि ते सगळे निघाले तिळाबरोबर. तीळ आपला भरभर चाललाय. मग तीळ भरभर चालू लागला. वाटेत त्याला कुणाचं घर लागलं, ताईचं घर लागलं, हो की नाही. मग तीळ सरळ घरात शिरला. कोणाच्या घरात शिरला, ताईच्या घरात शिरला. हा, मग आणि नुसता शिरला नाही, तो थेट गेला स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर, स्वयंपाकघर, स्वयंपाकघरामध्ये गेला. तिथे ताईच्या हातामध्ये एक छोटीशी परात होती. जे मोठं ताट, ताटापेक्षा जे मोठं ताट असतं ज्याच्यामध्ये तुमची आई भाकरी बनवते, त्याला परात असं म्हणतात. ती परात ताईच्या हातामध्ये होती. पण हलवा करायला, हलवा म्हणजे बर्फी, वडी करायला तिच्याकडे तीळ नव्हते. पहा, आता संक्रांत जवळ आलेली आहे, जानेवारी महिना जवळ आलेला आहे. तुम्ही सगळेजण तिळगुळ वाटता आणि तिळाची वडी सुद्धा वाटता, आहे की नाही. तिळाच्या वडीलाच हलवा म्हणायचं. तर हलवा करायला तिच्याकडे काय नाहीये, तीळ नाहीये. त्यामुळं ताई रुसून बसलीये. पहा कशी बसलीये, रुसून. मग ताईला अशी रुसून बसलेली, उदास झालेली पाहून तीळ तिला हसून काय म्हणतो, अगं ताई, मी आलोय, मला पाकात घाल. पाक साखरेला किंवा गुळाला उष्णता देऊन वितळवले जाते, त्याचा जो पदार्थ तयार होतो त्याला पाक असं म्हणतात. तर तो काय म्हणतो, तीळ, ताई रुसू नकोस, उदास होऊ नकोस, मी आलोय, आता तू मला पाकामध्ये घाल आणि हलवा कर झोकात. झोकात म्हणजे आनंदाने, उत्साहाने तू हलवा तयार कर. मग ताईने काय केलं, ताईने त्या तिळाला लगेचच परातीमध्ये घेतला. ताईने टाकला तीळ परातीत, परातीमध्ये टाकला आणि चमच्याने थेंब थेंब पाक तिळावर ओतला आणि ती पाकातल्या तिळाला हलवत राहिली. आणि मग शेवटी काय झालं, शेगडी रसरसून पेटली होती. हे सगळं करेपर्यंत शेगडी छान पेटली होती. आणि त्या पेटलेल्या शेगडीला पाहून वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा या तिघांची गडबड उडाली. तिघेही घाबरून गेले त्या जाळाला आणि हे तिघ पहा या ठिकाणी पळत सुटले. दिसतायत का,
शेंगदाणा वाटाणा फुटाणा कसे तिघ घाबरून पळत सुटले पळाले. आहे की नाही छान कविता. वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना. वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघेही जण. तीळ चालला भरभर थांबत नाही कुठे पळभर. तिळा तिळा कसली रे गडबड. थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही. काम आहे मोठं मला नाही सवड. ऐक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मनभर नखरा. बघा तरी थाट सोडा माझी वाट. बघा तरी थाट सोडा माझी वाट. बघूया गंमत करूया जम्मत. चला रे जाऊ याच्या बरोबर. चला रे जाऊ याच्या बरोबर. तीळ चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर. तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात. ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही घरात. ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून. घाल मला पाकात हलवा कर झोकात. ताईने टाकला तीळ परातीत चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत. इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रस रसूत. वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. लीलावती भागवत. त्यांनी सुंदर अशी कविता लिहिली आहे. पहा इथं शेगडी रस रसून पेटलीये ताईनं पाक केलाय आणि तिथं तिळावर ओततीये आणि हलवा तयार करतीये. सुंदर असे या कवितेचं आपण वर्गकार्य पाहूया. कोण ते लिही. तिळाला पाहून हसणारे कोण. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. तिळाच्या बरोबर जाणारे कोण. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. हलवा करणारी कोण. ताई. अशी उत्तर इथं लिहून टाकायची. पुढे जाऊया पान नंबर 56 वर. प्रश्न आहे का ते लिही. वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण. हो की नाही. का हसू लागले रे. छोटासा तीळ काय करत होता भराभर चालला होता. हे पाहून तिळाला हसू आले. इथे लिहून टाका. छोटासा तीळ घाई गडबडीत भराभरात चालला होता. हे पाहून वाटाणा फुटाणा शेंगदाणा तिळाला हसू लागले. ओके जमलं सगळ्यांना. व्हेरी गुड. वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले कारण का. काय बघण्यासाठी निघाले ते तिळाची गंमत. मग लिहा. तिळाची गंमत बघण्यासाठी तिघे तिळाबरोबर निघाले. पुढचा प्रश्न. ताई रुसून बसली कारण. का रुसून बसली ताई. कारण ताई जवळ तीळ नव्हते. ताई जवळ हलवा करण्यासाठी तीळ नव्हते. असेच उत्तर लिहून टाका. वाटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले कारण. रसरसून पेटलेली शेगडी पाहून वाटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले. समजलं. पुढचा प्रश्न प्रकार पाहूया. असे कोण म्हणाले. तिळा तिळा कसली रे गडबड. कोण म्हणाल रे. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. शाबास. पुढचा प्रश्न. काम आहे मोठं मला नाही सवड. कोण म्हटलं असं. तीळ म्हणाला. बरोबर तीळ म्हणाला. असायचं उत्तर लिहून टाकायचं. पुढे पाठातील गमतीदार वाक्ये शोधून पाटीवर लिही. जसे उडत चालले
टडा टडा यासारखी वाक्य कोणती आहेत आपण पाहूया. मला जी वाटतात ती मी सांगते, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही. ओके, पहा हे वाक्य मला मजेशीर वाटतं. कणभर तिळाचा मनभर नखरा. हे वाक्य मजेशीर आहे. हे पण आहे, काम आहे मोठं मला नाही सवड. बघूया गंमत करूया जम्मत. हेही वाक्य मजेशीर आहे. बघा तरी थाट सोडा माझी वाट. या ठिकाणची मला वाटतं सगळीच वाक्य ही मजेशीर आहेत, यमक जुळणारी आहेत, हो की नाही. पुढील प्रश्न पाहूया. तुम्हाला जी वाक्य आवडतील ती वाक्य तुम्ही लिहा. पुढचं वर्ग कार्य काय आहे? हे चिन्ह असलेली वाक्य पाठातील वाक्य शोधा आणि पाटीवर लिहा. बरोबर. काय म्हणायचं या चिन्हाला? मी तुम्हाला मागे शिकवलेलं होतं. याला म्हणायचं उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. सगळ्यांनी पुस्तकामध्ये या चिन्ह काढायचं आहे आणि या चिन्हाचं नाव सुद्धा सगळ्यांनी लिहायचं आहे. ज्यावेळी आपल्या तोंडातून एखादा उद्गार निघतो त्यावेळी हे उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक शब्दाच्या नंतर लिहिलं जातं. सगळेजण पुस्तकामध्ये लिहितात या चिन्हाला काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. जसं आपण प्रश्नचिन्ह देतो, पूर्णविराम देतो, स्वल्पविराम देतो, याच पद्धतीनं आणखीन तुम्हाला दोन चिन्ह शिकवली ती पहा. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आठवते सगळ्यांना? व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण हुशार आहात. तर या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. समजलं सगळ्यांना? छान. सगळ्यांनी लिहिलं? या प्रकारे चिन्ह आहे, याला म्हणायचं उद्गारवाचक चिन्ह. आता आपण पाहूया कवितेमध्ये कुठे कुठे आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह. पहिल्यापासून पाहूया. पहा, उडत चालले टनाटना. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गार आहे तो. हसायला लागले तिघेही जण. जण नंतर पण उद्गारवाचक चिन्ह आहे. थांबत नाही कुठे पळभर. ही सगळी वाक्य ज्या ज्या ठिकाणी उद्गार दिलेला आहे ती सगळी वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. अजून काम आहे मोठं मला नाही सवड. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल. दिसलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आणखीन कुठे? कणभर तिळाचा मनभर नखरा. या ठिकाणी सुद्धा हे उद्गारवाचक चिन्ह आहे. नंतर बघा तरी थाट. थाटच्या इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. करूया जम्मत. बघूया गंमत करूया जम्मत. उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. मला वाटतं इथून पुढे तुम्ही शोधू शकता आणि जेवढी उद्गारवाचक चिन्हाची वाक्य आली आहेत ती सगळी वाक्य तुम्ही लिहून काढायची आहेत. पुढे काय आहे रे? वाच आणि लक्षात ठेव. काय दिलेलं आहे? वाच आणि लक्षात ठेव. काय लक्षात ठेवायचे रे? आश्चर्य, नवल, मनातील भावना प्रकट करताना उद्गारवाचक या चिन्हाचा उपयोग केला जातो. या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात. बघा इथं तुम्हाला पुन्हा एकदाची व्याख्या लिहून दिली आहे. सगळ्यांनी व्याख्या पाठ करायची आहे, वहीमध्ये लिहायची आहे आणि आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारी उद्गारवाचक चिन्ह असणारी वाक्य सगळ्यांनी सरावासाठी लिहायची आहेत. ओके. उच्चारांची गंमत. मस्त मजेशीर असा खेळ आहे. तुम्ही सगळेजण हा खेळ खेळता अगदी लहानपणापासून. आधी काय करायचंय? सावकाश म्हणायचंय, नंतर वेग वाढवत म्हणायचंय आणि काय गंमत होती ती सांगायची आहे. पहिलं काय आहे बघा? काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे कच्चा पापड पक्का पापड. आणि तिसरं वाक्य आहे चार कचोऱ्या कच्चा चंदू. चार कचोऱ्या कच्चा चंदू, चार कचोऱ्या पक्क्या
पक्क्या कचोऱ्या कच्चा चंदू, कच्च्या कचोऱ्या पक्क्या. आता ही 3 वाक्य आहेत, त्यातलं कोणतंही एक वाक्य निवडायचंय आणि आपण ते भराभर म्हणायचंय. हा खेळ आहे, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, आई बाबांबरोबर खेळायचा आहे. त्यांना यातलं कोणतंही एक वाक्य द्यायचं आणि ते भराभर म्हणायला लावायचं. काय होतं याच्यामध्ये, उच्चारामध्ये यमक जुळलेला असल्यामुळे आणि पटापटा म्हणताना एखादा शब्द आपण चुकीचा म्हणतो. आता 1 नंबरचं वाक्य म्हणण्याचा मी प्रयत्न करते. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 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 पहा, बरोबर म्हणताना माझी पण जीभ थोडीशी वेडीवाकडी होतीये, पण शब्द चुकलेला नाही. तर तुम्ही सगळ्यांनी या 3ही वाक्यांचा खेळ खेळायचा आहे मित्रमैत्रिणींबरोबर आणि उच्चारांची गंमत आपण करायची आहे. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. अरे बापरे, मला तर जमतंय. पहा, तुम्हाला जमतंय का? ठीक आहे. आवडली सगळ्यांना कविता? कणभर तीळ. कवयित्री लीला भागवत. सगळ्यांनी कविता पाठ करायचे, मोठ्याने म्हणायचे, वर्गकार्य संपूर्ण सोडवायचंय आणि उच्चारांची गंमत सुद्धा घ्यायची आहे. बरे तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू. धन्यवाद. आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय, सी यू.